विनापरवाना व बेकायदेशीररित्या वृक्षतोड करणाऱ्या ठेकेदारावर आणि मनपा अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यामुळे आज मनसेचे शहर अध्यक्ष हर्षल परदेशी यांनी मनपा आयुक्त यांच्या दालनासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला। दिनांक 5 डिसेंबर रोजी गल्ली नंबर 5 मधील हस्ती बँकेच्या समोर असलेलं निंबाचं जिवंत झाड कोणतीही परवानगी न घेता तोडण्यात आलं। दिवसाढवळ्या झाड तोडून त्याची वाहतूक होत असताना कोणीही जबाबदार अधिकाऱ्याने त्याची दखल घेतली नाही। परिणामी मनसेचे शहर अध्यक्ष हर्षल परदेशी यांनी दिनांक 9 डिसेंबर रोजी मनपात या संदर्भात निवेदन देऊन दोषींवर कारवाईची मागणी केली होती। शिवाय सलग 8 दिवस पाठपुरावा करूनही साधी चौकशी होत नसल्याने गेल्या शुक्रवारी पुन्हा प्रशासनाला निवेदन देऊन 2 दिवसात कारवाई न झाल्यास आयुक्तांच्या दालनात सोमवारी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता। या आंदोलनाची पूर्वकल्पना असल्याने शहर पोलीस ठाण्याचे ASI शिवाजी शिंपी, पोलीस कॉन्स्टेबल नवल सिंग वसावे, पोलीस कॉन्स्टेबल गोलाणे व शोध पथकाचे कर्मचारी मनपा द्वारावरच सकाळपासून थांबले होते। 11 वाजेच्या सुमारास मनसेचे शहर अध्यक्ष हर्षल परदेशी, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रसाद देशमुख, गौरव गीते, यश शर्मा, शुभम माळी, सकलीन शेख, शामक दादाभाई, ओम कासार हे छुप्या पद्धतीने मनपा शिरण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी त्यांना अडविले। शिवाय परदेशी यांच्याजवळील पेट्रोलची बाटली हस्तगत करीत त्यांना ताब्यात घेतले। हस्ती बँकेसमोरील एक जिवंत लिंबाचं झाड महानगरपालिकेने कुठलीही परवानगी न घेता हे तोडण्यात आलं होतं। ही बात आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही आयुक्तांची भेट घेतली, आयुक्तांना निवेदन दिलं। 8 दिवस त्या गोष्टीचा सर्व पाठपुरावा केला आणि 2 दिवसापूर्वी मी आयुक्तांना एक पत्र दिलं होतं की जर 2 दिवसात या संपूर्ण प्रकरणात जर जो दोषी असेल याला तात्काळ कारवाई झाली नाही तर मी आत्मदहन करेल। आज मी महानगरपालिकेत पोहोचलो, गेटवरतीच मला पोलिसांनी अटक केली। महानगरपालिकेच्या आयुक्तांनी उपायुक्तांनी हे जवळपास कुठल्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करतात। मुळात या संपूर्ण प्रकरणामध्ये आज धुळे शहरात अनेक झाडं आहेत ज्यांची कुठल्याही प्रकारची परमिशन न घेता हे तोडले जात आहेत। ठेकेदार पूर्ण स्वतःच्या मनमर्जी कारभाराने सर्व चालवत आहेत। यामुळे प्रश्न हा उपस्थित होतो की महानगरपालिकेच्या कुठल्या अधिकारी त्या ठेकेदाराला वाचवत आहेत। याच्या विरुद्ध आम्ही 100% लढत राहू। आज जरी अटक झाली आहे तरी मी 2 दिवसानंतर पुढील माझं काय असेल ते आम्ही साहेबांच्या आदेशाने आम्ही पुढच्या तयारीत राहू। पण आम्ही हा प्रश्न मार्गी लावू, आम्ही हा प्रश्न सोडणार नाही। उद्या उठून आम्हाला कोर्टात जायची जरी वेळ आली तरी आम्ही कोर्टात जाऊ, पण हे प्रकरण आम्ही चालवत ठेवू।